मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या भटकंतीसाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे कन्नड तालुक्यामधल्या पिशोर या ठिकाणी एक महादेवाचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। पिशोर या ठिकाणी गावामध्ये आतमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी मी तुम्हाला सरळ घेऊन जाणार आहे। एक प्राचीन हेमाडपंथी बांधकामाचं हे मंदिर मात्र आज रोजी पर्यटकांपासून अपरिचित आहे आणि आपण अपरिचित ठिकाणांची सध्या भटकंती करीत आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की पिशोर या ठिकाणचं किती सुंदर हा संपूर्ण परिसर आहे। मंदिर मात्र गावात आहे। मी या ठिकाणी थांबलो होतो। या ठिकाणावरून तुम्हाला आता त्या महादेवाच्या मंदिरावर घेऊन जातो। त्या ठिकाणी एक विठ्ठल रुक्मिणीचे सुद्धा हेमाडपंथी बांधकामातले मंदिर आहे। ते मंदिर तुम्हाला दाखवतो। चला तर मित्रांनो, जाऊया आपल्या सरळ आता त्या महादेवाच्या मंदिरावर। पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील पिशोर या ठिकाणचं हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे। याला रत्नेश्वर मंदिर सुद्धा म्हणतात। या मंदिराच्या प्राचीन इतिहासाबद्दल कोणतीच माहिती सध्या उपलब्ध नाही। या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला दगडांचे महादेव मंदिर अशी विचारणा गावकऱ्यांना करावं लागेल। त्यावेळेस तुम्हाला या मंदिराबद्दल गावकरी सांगतील अशी या मंदिराची आजची परिस्थिती आहे। कन्नड तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिशोर ह्या गावचे महत्त्व वाढले, मात्र हे हेमाडपंथी बांधणीचे सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर
मंदिराच्या सभामंडपातील एका खांबावर भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललेले एक सुंदर शिल्प आपले मन मोहून टाकते। सिद्धेश्वर महादेवाचे हे मंदिर आजही आपले अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकून असून यावरील शिल्प आजही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत। गरज आहे ती ह्या मंदिराचा इतिहास अभ्यासून त्याचे प्राचीन महत्त्व जाणून घेण्याची। गरज आहे ती हे मंदिर पर्यटकांना माहिती करून द्यायची। मात्र सर्वांच्या उदासीनतेमुळे अशा अनेक पौराणिक ऐतिहासिक वास्तू अनेकांपासून आजही अपरिचित आहे। सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचे हेमाडपंथी बांधणीचे सुंदर मंदिर आहे। मंदिराच्या आतमध्ये विठ्ठल व रुक्मिणी यांची देखणी मूर्ती आहे। धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व जपणाऱ्या या ठिकाणाला तुम्ही एक वेळ नक्कीच भेट द्यायला हवी। मित्रांनो, आत्ताच तुम्हाला पिशोर या ठिकाणी गावाच्या मध्यभागी असलेलं हे हेमाडपंथी बांधकामाचं महादेवाचं मंदिर आहे। हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतं। मात्र एका उंच ठिकाणी असलेलं हे मंदिर आज रोजी पर्यटकांपासून आणि परिसरातील भाविकांपासून अपरिचित आहे। त्यामुळे ह्या मंदिरावर जास्त कोणी पर्यटक हे येत नाही, कारण थोडंसं आतमध्ये असल्यामुळे लवकर कळत नाही ह्या मंदिरावर कसं यायचं ते। मात्र मंदिर खूप सुंदर आहे। आतमध्ये महादेवाची पिंड होती आणि बाजूलाच एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं। चला तर मित्रांनो, आता ह्या ठिकाणावरून तुमची रजा घेतो। भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका अपरिचित ठिकाणांच्या व्हिडिओसह। तोपर्यंत तुम्ही जर चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।